अंगात ग रंग किती मनात ग तरंग किती निश्चल ग तू निर्मल ग तू कंचन ग तू चंचल ग तू गोड गोड ग तू परी निलंबरातील तू परी तू या धरेची ग परी तू या धरेची ग परी सर हीच आहे ती सिनियर मॅनेजर जिने माझ्या बायकोसोबत कोणास ठाऊक काय काय केलं ते. सर हिला अटक करा. सर हिनेच किडनॅप केलंय. जर 24 तासांच्या आत अनुदामिनी निर्दोष असल्याची साक्ष तुम्ही आमच्या समोर नाही आणलीत तर आम्हाला विवश होऊन त्यांना कैद करावं लागेल. मी नॅन्सी सोबत निगोशिएट करण्याचा प्रयत्न करतो आणि छोटे साहेब प्रभाकरांची निगोशिएट करण्याचा प्रयत्न करतील. हाच एक रस्ता आहे जो आपल्याला ह्या अडचणीतून बाहेर काढू शकतो. छोटे साहेबांच्या विरोधात आमच्याकडे ते सगळे काही पुरावे आहेत ज्याने की हे सिद्ध होईल की ती साईट छोटे साहेबच ऑपरेट करतात. छोटे साहेब खूपच छोटे आहेत हे तर मला माहित होतं, पण इतके छोटे होतील या गोष्टीची काही गॅरंटी नव्हती. चेअरमॅनला भेटण्याची वेळ झाली. पत्ता लावा, कुठे आहेत ते आजकाल? काही तासातच शहरात परत येणार आहेत ते. अच्छा, तर मग त्यांना एक अटॅक द्यायचा आहे हृदयामध्ये. उद्या सकाळच्या हेडलाईनचा नमुना माझ्या हिशोबाने चेअरमन आणि छोटे साहेबांकडे पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, देन डू इट राईट नाव. बरं झालं तुम्हाला न्यायाला आलं असते. आशा इंडस्ट्रीजच्या काळ्या कामांचा भांडाफोड. सर्वात लोकप्रिय पॉर्न वेबसाईटला गेल्या 3 वर्षांपासून सांभाळतायत आणि स्वतःच्या वृद्धाश्रमाच्या नावाने अशा चित्रपटांची निर्मिती करतायत. मनोज, हे सर्व काय? या बातमीला आम्ही योग्य पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतरच प्रदर्शित करत आहोत. मनोज, काय आहे हे? डॅड, हॅलो. माझं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं सर? तुम्ही तुमच्या कंपनीने मला आउट, पण मी तुम्हाला जगातून आउट करण्याचा कार्यक्रम ठेवलाय. हा तर फक्त एक नमुना आहे. ओरिजिनल न्यूज तर उद्या बघणार तुम्ही. लपून लपून काय खेळतोयस? अरे हिम्मत असेल तर समोर ये. तुमची ही इच्छा पण आम्ही नक्की पूर्ण करू छोटे साहेब. आधी तुम्हाला एकदम आता छोटे तर करून टाकू. उद्या सकाळी
तुम्ही न्यूजपेपरमध्ये तुमचा फोटो बघा, जबरदस्त बातमी सोबत. त्यानंतर मग आपण भेटू की सनसनी बातमी सोबत आपण सेलिब्रेट करूया. ए? मनोज सांभाळ. आपल्या वडिलांना सांभाळ. मनोज डॅड मनोज तिसरा अटॅक आलाय. छोटे साहेब. डॅड 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 सांभाळा. जर 24 तासांच्या आत अनुदामिनी निर्दोष असल्याची साक्ष तुम्ही आमच्या समोर नाही आणलीत तर आम्हाला विवश होऊन त्यांना कैद करावं लागेल. हे कसलं संकट आलंय, काय करावं वाटत असून सुद्धा आम्ही काहीच करू शकत नाही. अरे एवढा विवश तर मी कधीच झालो नव्हतो. माझ्या कुटुंबावर आलेल्या या संकटासाठी मी काहीच करू शकत नाहीये. पूर्ण सहाय्य झालोय. समजत नाहीये की काय करावं. जर का ही गोष्ट माझ्या सुमिरनला कळली तर नाही, त्यांना या गोष्टीबद्दल अजिबात कळता कामा नये. पण सोनबाईच्या निर्दोष असण्याचे पुरावे तर ती काजलच देऊ शकते. आम्हाला काजलला शोधायला पाहिजे. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, अरे बोला ना. कट झाला, पण कोणाचा फोन असावा? हॅलो, बाबासाहेब तुम्ही ऐकताय ना? बाबासाहेब, मी काजल बोलते. हॅलो बाबासाहेब, तुम्ही ऐकताय ना? हॅलो. हा हॅलो. काजल. हॅलो हॅलो. हा काजलचा आवाज होता. थोडं हस रे मित्रा. तुझ्या ह्याच हास्याच्या जीवावर तर माझं हृदय धडधडतं. माझ्या हृदयाची धडधड थांबवायची आहे का तुला? हाय, असा तर माझा जीवच निघून जाईल रे. म्हणत असशील तर तुला खुश करण्यासाठी काहीतरी गाऊन दाखवू का? तुला काय हवंय? लगेच मुद्द्यावर आलास. थोडा संयम दाखव ना. मला जरा तुझ्या डोळ्यांमध्ये नीट बघू तर दे. किती लाचार आहेस ना आज तू देव. तुला खरंच अनुदामिनीला वाचवायचंय? विचार कर. अनुदामिनीला वाचवण्यासाठी तुला खूप काही गमवावं लागू शकतं. मंजूर आहे तुला हा सौदा? कसला सौदा? अनुदामिनीला वाचवण्यासाठी तुला अनुदामिनीलाच सोडावं लागेल. अच्छा, मला एक गोष्ट सांग.
तुला अनुदामिनीबद्दल खरोखर प्रेम नाही ना वाटायला लागलं? तिच्या संस्कार आणि शिस्तीने तुझं मन तर नाही ना जिंकून घेतलं? हो, अनुदामिनीने माझं मन जिंकलं आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. वा, ऐकून आश्चर्य वाटलं देव. माहितीये, कोणीतरी खरंच असं म्हटलंय, प्रेम खूप मोठी गोष्ट असते. जाऊ दे, आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग. पण एका गोष्टीचा आनंद आहे मला, की तू त्या सॅवीला तिची लायकी दाखवलीस. ती तर स्वतःला प्रेमाची देवता समजायला लागली होती. देव 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 देव, डोकं खराब करून टाकलं होतं तिने माझं. जेव्हा पण भेटायची, तुझ्यावरचं प्रेम इतक्या गर्वाने दाखवायची ती, जसं काही तू तर तिच्यासाठी अगदी समर्पित झाला होतास. पण बिचारी बरोबर खूप वाईट झालं, आणि पुढे तिच्यासोबत आणखी वाईट होणार आहे. मी तुझी बडबड ऐकायला इथे आलेलो नाहीये. चला ठीक आहे, ऐकू शकत नाहीयेस तर कमीत कमी हे वाचू तर शकतोस. डिवोर्स पेपर? हा काय वेडेपणा आहे? तेच जे तू बघतोयस, तुझे आणि अनुदामिनीचे डिवोर्स पेपर. आणि बाय द वे, हा ड्राफ्ट तुझा अप्रूव्ड ड्राफ्ट आहे. तूच बनवला होतास, त्याच वकिलाने आज बनवलाय. तेव्हा तर तुला अनुदामिनीला घटस्फोट देता नाही आला. कमीत कमी आता देऊन टाक. असं नाही होऊ शकत. ठीक आहे, मग जा तू आणि सकाळी तुझ्या अनुदामिनीला कायद्यामध्ये अडकलेलं बघ. आणि ही तर माझी पहिली अट होती. पहिल्या अटीमध्येच तुझी अशी अवस्था झाली, मग दुसरी अट ठेवण्याचा तर प्रश्नच येत नाही. तू जाऊ शकतोस देव. जो वेडेपणा तू करतेस ना, तुला नरकात पण जागा नाही मिळणार. माहितीये देव, तुझ्याशिवाय माझं आयुष्य म्हणजे नरकच आहे. म्हणूनच मी सगळ्यांना नरकात पाठवणार आहे, तुला सुद्धा. हे सिद्धिराजा, मला काहीच कळत नाहीये की मी करू तरी काय करू. हे संकट आल्याने माझं सर्व कुटुंब अडचणीत आलंय.
आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा या संकटातून बाहेर पडण्यासाठी. हो, या संकटातून मला फक्त आणि फक्त काजल वाचवू शकते. तिच्या साक्षीनेच माझा तुरुंगवास टळू शकतो. हे सिद्धिराजा, तुम्हाला माझी मदत करावी लागेल. ज्या प्रकारे तुम्ही मला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद दिलीये, त्याच प्रकारे या संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवा. काय झालं बाबा? तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय? अगं सुनबाई, आताच काजलचा फोन आला होता. आवाज तिचाच होता, पण या आधीच की ती आणखीन काही बोलेल, फोन कट झाला. काय? काजलचा फोन आला होता? मी आता तिला फोन करते. बाबा, काजलचा फोन लागत नाहीये. मला असं वाटतं की पोलिसांना आता कळवायला हवं. नाही 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 बेटा, पोलीस या संदर्भात काहीच नाही करू शकणार. आपण एक गोष्ट नक्की, त्या लोकांनी काजलला जिथे पण ठेवलंय तिथे फोनची सुविधा आहे. पण बाबा, आता ती फोन करूच शकणार नाही. म्हणूनच डिस्कनेक्ट झाला ना. त्यांना कळलं असावं आता. म्हणूनच तर काजल काहीच बोलू शकली नाही. हॅलो हॅलो काजल. हॅलो, मी लाईव्ह झोन हॉस्पिटलमधून बोलते. मी मिस्टर देवशी बोलू शकते का? लाईव्ह झोन हॉस्पिटल? ते 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 तर नाही आहेत. ऍक्च्युली मनोजच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय आणि मिस्टर मनोज शहराच्या बाहेर आहेत. त्यांचे वडील खूपच सिरियस आहेत. तर मिस्टर देव जर आले असते तर खूप बरं झालं असतं. तुम्ही त्यांना प्लीज हा मेसेज द्याल का? हो, ते तर नाही आहेत. हो हो, कळवते त्यांना. प्लीज. थँक्यू. काय झालं बेटा? बाबा, हॉस्पिटलमधून फोन होता, तोही यांच्यासाठी. त्यांचे बॉस हॉस्पिटलमध्ये आहेत. ते खूप सिरियस आहेत आणि छोटे साहेब पण नाही आहेत, म्हणून यांना बोलवलंय. तर मग फोन कर ना, कुठे आहे तो? हो. We're sorry, your call cannot be completed as dialed. Please check the number and dial again. त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. आता काय करायचं? अहो सोडा हो भाऊजी, जे चाललंय ते होऊ द्या. सगळं काही नशिबावर सोडा. घ्या, तुम्ही थोडे फळ खा. हो हो, तुम्ही कशाला उपास करताय? अहो, हे उपास वगैरे तर बायकांचं काम आहे. बस हे सगळं केल्याने आत्मिक बळ मिळतं. बरं तुम्ही सांगा, मुंबईहून काही बातमी आली? हो, 2 दिवस आधीच बोलणं झालं होतं. सगळं काही ठीक आहे तिथे. आता सुनबाईंनी सुद्धा ऑफिसचं काम सांभाळायला सुरुवात केलीये. जसा विचार करत होते तसंच चाललंय अगदी. जर का मालिनीचं जुळलं असतं ना, तर मी गंगेत स्नान केलं असतं. होणार असेल तर होईलच नक्की. तसं तो मुलगा सुद्धा बाहेरगावी गेला होता. मालिनीशी नाही भेट झाली. हो, मालिनी सुद्धा त्याला नाही भेटू शकली. आता ती तरी काय करणार? आपल्या बहिणीचा संसार नीट चालू होण्यासाठी
तिने सुद्धा सर्वस्व पणाला लावलंय. सुनबाई सांगत होती की तिने देवला बदलण्यासाठी खूप विनवणी केली. देवला तर एक ना एक दिवस बदलायचंच होतं. चांगले संस्कार माणसाला एक ना एक दिवस चांगल्या मार्गावर आणतातच. असंच काहीसं होतंय आता. आता सगळं काही नीट व्हावं, बस देवाकडे हेच मागणं आहे. अरे, मी तर देवापाशी दिवाच लावायला विसरले. असं तर पहिल्यांदाच घडतंय. कळत नाही आजकाल डोकं कुठे चालतंय. मी बस आलेच. हं, देवापाशी दिवा लावून येते. तोपर्यंत तुम्ही बसा, फळं खा. बरं. देवचा पण काही पत्ता लागत नाहीये. तुला हवंय तरी काय? तुझा आणि देवचा घटस्फोट. हे घे, तुझे आणि देवचे डिवोर्स पेपर्स.